गुरुचरित्र अध्याय 14वा हा मुख्यत्वे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचे भक्त सायनदेव यांच्यावरील संकटांचे निवारण केल्याच्या कथेवर आधारित आहे. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात, जीवनातील अडथळे व भय नष्ट होतात आणि भक्ताला अथांग मनशांती व समृद्धी प्राप्त होते. श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा. जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूचे वचन सायनदेव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्यामाया दिससी नरू. वेदा अगोचर तुझे महिमा विश्वव्यापक तुची होसी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरीला वेश तू मानुषी. भक्तजन तारावया तुझे महिमा वर्णावयासी. शक्ती कैची आमासी मागेन एक आता तुम्हासी. ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे. प्रति समस्तरी ब्राह्मणांसी घात करीतो जीवेसी. याची कारणे आमासी बोलावी तसे मजा आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्र मस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठवेल आम्हापाशी. जवळवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निजभक्त आमचा तू होसी पारंपर वंशवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसावर लादून निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन केला त्वरित तयाजवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होनी गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी 21 वर्षे अग्निसी
श्री गुरुकृपा होय ज्यासी, काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिलियासी, सर्प तो कवणेपदी ग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय ज्यासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन, सुषुप्ती गेली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियसी. प्राणांतक व्यत्यासी, कष्ट तसे त्यावेळी. स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणासी. स्मरण जाहले तयेवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरणकमळी, म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देतो तयेवेळी. संतोषणी द्विजवर, आला ग्रामा वेगवक्र. गंगात्री असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शना. देखून या श्री गुरुसी, नमन करी तो भावेसी. स्तोत्र करी बहु असी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषणे श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणा विणे देखा, राहो न शके क्षण एका. संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. उद्धरावया सगरांसी, गंगा आणेली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय निधी. सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी. संतोषणी विनयसी, श्री गुरु म्हणती तयेवेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरभी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत, वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टभ्रात, मिळवणे भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देते तयेवेळी. ऐसे परी संतोषोने, श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यांसमवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहात. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहु असी, त्यासे कोठे ठेवले. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारून, सांगे नामकर्णीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू. मन करुनी एकाग्रू, ऐका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायनदेवर प्रधानम नाम चतुर्दशोध्याया. श्री गुरुदत्तात्रय पडमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, गुरुचरित्राच्या या 14व्या अध्यायाचे श्रवण करून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या आयुष्यात आलेला श्री गुरूंचा आणि श्री गुरुचरित्र पारायणाचा एखादा अद्भुत अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुमच्या अनुभवामुळे इतर भक्तांचीही श्रद्धा अधिक दृढ होईल. तुम्हालाही श्री गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहून तुमची हजेरी नक्की लावा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत आपली काळजी घ्या.
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.